चर्चा झाली विजय वडेट्टीवार साहेबांनी जो रुद्रावतार धारण केलेला होता तो कशासाठी केलेला? तर अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला आता दरच मिळत नाही आणि खताच्या किमती वाढतायत. सोयाबीनचा हमीभाव 5325 पण बाजारात 3800-4000 सोयाबीनची खरेदी चालू आहे. शेतमाल केंद्र सुरू झालेले नाहीत. कोल्हापूरला अध्यक्ष महोदय पालकमंत्र्यांनी 15 नोव्हेंबर पर्यंत खरेदी केंद्र चालू करण्याचे आदेश दिले. पण गडहिंग्लज मध्ये अजून एकही केंद्र सुरू झालेलं नाही अध्यक्ष महोदय. 15 नोव्हेंबरला चालू करायचे होते. आता 15 डिसेंबरला आपण आलो. त्यामुळे अध्यक्ष महोदय, व्यापाऱ्यांच्याकडून सर्रास लूट चालू आहे. व्यापारी 3800 रुपयाला 5300 रुपयाचा माल 3800 रुपयाला खरेदी करायचा फार मोठ्या प्रमाणात. मगाशी पणन मंत्र्यांनी काही समाधानकारक उत्तर दिलं नाही. 3 वाजता बैठक आहे. मला अपेक्षा आहे की विधानसभेचे अध्यक्ष आदेश देतील, त्यांचं तरी पणन मंत्री ऐकतील. पण अध्यक्ष महोदय, शासन हमीभाव खरेदी केंद्र त्वरित करण्याचा निर्देश शासनाला ते देतील अशी अपेक्षा आहे. बाब क्रमांक 64, 65 आणि बाब क्रमांक 65 पीक आणि फळपीक विमा योजनेकरता तरतूद करण्यात आली. अध्यक्ष महोदय, पीक विम्याची परिस्थिती काय? पूर्वीचा पीक विमा योजनांमध्ये 4 ट्रिगर होते. त्यातील हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 1, दुसरा कापणी पश्चात नुकसान, तिसरा नैसर्गिक आपत्ती. हे महत्वाचे 3 ट्रिगर वगळलेले आहेत आता. आणि 4 पीक कापणी प्रयोग हा आता